हॅलो. चला तर मी ना आज काहीतरी बनवायला घेतलंय. काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच किंवा तुम्हाला यूट्यूब थंबनेलवरनं पण समजलं असेल मी काय बनवते. मी बॉम्ब्रोली बनवते. सो त्यासाठी म्हणजे मला काही खूप येतं असं नाही, बट मी पण यूट्यूबवर बघून वगैरेच करते. सो त्यासाठी मी ना एक वाटी भरून दूध घेतलं होतं, हे पूर्ण फुल वाटी भरून. बट ते थोडं गरम होतं, सो मी यात ठेवलं होतं की ते रूम टेम्परेचरला असं येईल म्हणून. सो ते आता रूम टेम्परेचरला आलं आहे. तर मी एक थोडीशी अशी साखर टाकून घेते. मी अंदाजेच टाकते. ती मी 1 टेबलस्पून इन्स्टंट ईस्ट टाकते. हे बघा, 2 वाट्या मी फुल भरून मैदा टाकला, थोडंसं मीठ, थोडंसं दही, हे सगळं मळून घेते मी. मैदा वगैरे टाकलेलं सगळं काही. त्यानंतर मला अजूनही हे थोडंसं पातळ वाटत होतं, सो मी त्यात अजून 1 वाटी मैदा ॲड केला आहे, म्हणजे 3 वाटी दूध. असं मी सगळं मिक्स केलं आहे. थोडं बटर घेतलं, थोडंसं फ्रीजमध्ये म्हणून मी असं स्मॅश करून घेते. एक 8-10 मिनिट मी याला चांगलं मळून घेतलंय. आता हे असं प्रॉपर टकिंग करून असं टकिंग करून थोडा वेळ झाकून ठेवूया. चला तर एक 10 मिनटं मी याला रेस्ट करायला ठेवलं होतं. आणि आता मी याचे ना छोटे छोटे पीस कट करून आणि याचे ना असे छान रोल बनवून घेते. पण ते असं थोडंसं मध्ये टकिंग करायचं. हे असे बनवून मी ठेवून घेतले आणि आपण हे झाकून ठेवूया 2 तास तरी. हे बघा गाईस, इतके फुलले येते. बनवले तेव्हा एकदम छोटे छोटे होते आणि आता इतके फुलले. चला तर आपण आता हे फ्राय करून घेऊ. हे एकदम छान असे बनले. एकदम कमी फ्लेमवर तळावं लागतं हे, म्हणजे पूर्णपणे हे तळले जाते. चला तर हे एक एक करून काढून घेऊ आपण. तुमच्याकडे काही साधन नाही का काढण्यासाठी मॅडम? नाही, चिमटा पाहिजे याला, पण चिमटा नाही माझ्याकडे. सो आपल्याला हे असंच काढूया. आणि हे गरम गरम असतानाच त्यांनी त्याच्यावर गरम असताना त्याच्यावर त्यांनी कॅस्टर शुगर टाकली होती. आपल्याकडे कॅस्टर शुगर नाही आहे, पण माझ्याकडे ही पावडर शुगर आहे. सो मी ती स्प्रेड करते, स्प्रिंकल करते याच्यावर. सो
तुमची चॉईस. त्यानंतर हे थंड झाल्यानंतर एक साईडनी होल करायचं त्याला आणि त्यामध्ये तुम्ही चॉकलेट वगैरे फिल करू शकता. माझ्याकडे चॉकलेट वगैरे काहीच नव्हतं, माझ्याकडे फक्त एक कॅडबरी होती. सो मी तीच थोडीशी मेल्ट करून ती फिल केली होती. जर तुमच्याकडे न्यूटेला वगैरे असेल, तुम्हाला ते फिल करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा फिल करू शकता किंवा क्रीमसुद्धा फिल करू शकता.